नमस्कार दोस्तो. सस्नेह परिवारामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आज आपल्यासमोर घेऊन आलोय काही अलग अर्थात अतिलघुकथा. त्यांचं शीर्षक आहे वडिलोपार्जित. लेखक डॉक्टर विवेक वैद्य, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया वडिलोपार्जित. अरे, आधी शिक्षण आणि नंतर नोकरी यामुळे ना मी आमच्या गावी तसा फारसा राहिलोच नाही बघ. अण्णा आणि आई दोघांची काळजी माझी मोठी बहीण तिनेच घेतली. मी मग आमचा गावाकडचा जो वडिलोपार्जित वाडा आहे ना, तो त्या बहिणीला आणि तिच्या मुलालाच देऊन टाकला. हं, पण तिला म्हणालो, "हां, ताई फुकट देणार नाही," तो सांगत होता. "अरे मग मागितलंस तरी काय?" "काही नाही रे. दरवर्षी 4 दिवस त्या घरात सहकुटुंब राहायला मिळावं, अशी परवानगी मागितली फक्त." तो भरल्या गळ्यानेच म्हणाला. ती अगदी शार्प सांगितलेल्या वेळेला रजिस्टर ऑफिसमध्ये पोहोचली. एकही क्षण न दवडता तिने तिच्या भावाने बनवलेल्या हक्क सोड पत्रावर सही सुद्धा केली आणि लगेच आल्यापावली परत जायला निघाली. जाताना तिने आईकडे मात्र एक तीव्र कटाक्ष टाकला. मुलगी म्हणून लहानपणापासून तिच्याशी जो दुजाभाव करण्यात आला होता ना, तो कटाक्ष त्याचाच परिणाम होता, हे फक्त आणि फक्त तिच्या आईला बरोबर समजलं होतं. "ताई, अगं तुझ्या लग्नात आणि आईबाबांच्या शेवटच्या आजारपणात माझ्या डोक्यावर ना प्रचंड कर्ज झालं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठीच मी आपली वडिलोपार्जित शेती विकायला काढली आहे. अर्थात त्यात कायद्याने तुझाही निम्मा हिस्सा आहेच. मला मान्य आहे ते." तो जरा उदासीनच म्हणाला. "असू दे रे. मला फक्त एवढंच सांग, कर्जातला निम्मा हिस्सा तूच फेडणशील का?" काय मंडळी, कशी वाटली ही अलग? आवडली असतील ना? मग आपल्या अभिप्रायात नक्की लिहा. बरं, आजचं अभिवाचन लाईक करा, शेअर करा आणि आपलं सस्नेह चॅनल मित्रमंडळींना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.